महावितरण कार्यालयास ठोकले संतप्त शेतकऱ्यांनी टाळे. शेतकऱ्यांचे टाळाबंद आंदोलन. चोपडा तालुक्याला अनियमित वीज पुरवठा होत असल्याने महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाण्याचा अपूर्ण पुरवठा होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तालुक्यातील ग्रामस्थांनी वारंवार कार्यालयास विनंती करून देखील योग्य ती दखल घेतली गेली नाही. वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने आदिवासी भागातील सर्व शेतकरी बांधवांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातर्फे आज डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली जुन्या शिरपूर रस्त्यावरील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. प्रसंगी वरिष्ठांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून देखील काही एक मार्ग न निघाल्याने सर्व शेतकरी व डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी कार्यालयास टाळेबंद आंदोलन केले. यावेळी शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे डॉक्टर चंद्रकांत बारेला, सचिन डाबे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अमोल राजपूत, युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख उमरटी सरपंच रिनेश पावरा, उमरटी उपसरपंच सागर सांगोरे, बन्सी अप्पा सांगोरे, माजी सरपंच राजू पावरा, रमेश दादा सांगोरे, इना पावरा, माजी सरपंच केदार पावरा, भाईदास पावरा, आपसिंग पावरा, गुंजऱ्या पावरा, सायसिंग दारासिंग आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे, सहाय्यक फौजदार जितेंद्र सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पारधी, ज्ञानेश्वर जबागे, महेंद्र साळुंखे, शेषराव तोरे, प्रकाश मथुरे, विलेश सोनवणे आदींनी आंदोलनास्थळी चोख बंदोबस्त ठेवून आंदोलनास कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये याची योग्य ती दक्षता घेतली. लोकनायक न्यूज करता विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. नमस्कार, डॉक्टर बारेला बोलतोय सर. आम्ही 2 दिवसापूर्वी पत्र पण दिलं होतं. याच्या आधी माझा जो विषय होता हा लासूरचा जसा विषय आहे, हा खर्डीचा पण विषय होता, अडावतचा विषय होता. तर या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायची होती ना, याच्यावर आम्हाला सोल्युशन पाहिजे होतं. कारण की काय आहे, एकतर व्होल्टेज कमी होत आहे. त्या व्होल्टेज मध्ये आम्ही जे आता जे पिकं पेरलेली आहेत त्याला पाणी देऊ शकत नाही, ते पिकं आता मरत आहेत. तर आमचं काय म्हणणं आहे, तुम्हीच आम्हाला सगळ्या गोष्टी देता, प्रोव्हाइड करत असताना तुमच्याजवळ जर आज सोल्युशन नाहीये त्याच्यावर, तर मग ह्या लोकांनी पेरणी करू नका असं काहीतरी तुम्ही सोल्युशन द्यायला पाहिजे होतं. किंवा आता जे पेरलेलं आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. आज पिकं जडणार आहेत आमची. तुमच्या एवढ्या व्होल्टेजवर आमच्याकडे कुठल्याही मोटरी चालू होणार नाही. अरे काय करायचे या महावितरणाचं? अरे काय करायचे या महावितरणाचं? आमच्या चोपडा तालुक्यामध्ये अडावत फिडर असेल किंवा लासूर फिडर असेल, तर या ठिकाणी आता रब्बीची जी पिकं शेतकऱ्यांनी पेरलेली आहे तर त्या ठिकाणी व्होल्टेज हे कमी प्रमाणात मिळत आहे. मान्य आहे, शेतकरी हा जास्त प्रमाणामध्ये बागायती शेतीकडे वळलेला आहे, परंतु ज्या ठिकाणी आपण नवीन डीपी देत असतो त्या ठिकाणी आता यांच्याकडे MSEB कडे नियोजन नाही, महावितरणाकडे, आणि त्याच्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाईट पोहोचत नाहीये आणि परिणामी जे पेरलेलं जे पीक आहे ते आज जळतंय, मरतंय. आज जर आमच्या सगळ्या आज या ग्रामीण आदिवासी भागातल्या बांधवांकडे जर आज तुम्ही पाहिलं तर तिथं प्यायला सुद्धा पाणी मिळत नाहीये, तिथल्या शेतीला पाणी मिळत नाहीये, जे पेरलेलं आहे त्या लोकांना उपयोग नाहीये. तर आज आमचं म्हणणं आहे की जर हे डिपार्टमेंट त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे जर आमच्या आदिवासी भागापर्यंत पाणी देत नसेल तर अशा अधिकाऱ्यांचा, अशा ऑफिसेसचा आम्हाला काही एक उपयोग नाही. म्हणून आम्ही त्यांना टाळं लावतोय. त्यांना आम्ही 2 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं की त्यांनी यावं आणि त्याच्यावर सोल्युशन आम्हाला द्यावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं, परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचं सोल्युशन या ठिकाणी दिलेलं नाही. आणि परिणामी अशा म्हणजे नियोजन शून्य अधिकाऱ्यांना आम्ही कोंडून ठेवण्यासाठी या ठिकाणी आम्ही ताळं लावत आहोत. कारण की जर आज आमचे पिकं जर नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई यांनी द्यावी किंवा आम्हाला
आम्हाला योग्य रीतीने आम्हाला चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी लाईट पूर्ण पद्धतीने द्यावी असं आमचं या ठिकाणी मागणी आहे. आणि जर तसं नसेल तर यांनी आमचे आज जे पेरलेल्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांनी त्यांची लाईट पूर्ण बंद करून घ्यावी. आम्ही आदिवासी बांधव जंगलामध्ये राहतो, बिना लाईटचं सुद्धा आम्ही जगत होतो, तसं जगायला आम्हाला भाग पाडू नका. आम्हाला आमचा अधिकार मिळाला पाहिजे, या गोष्टीसाठी आम्ही इथं पोहोचलेलो. दादा, आपण वरिष्ठ अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरनं आपण बोलले, काय आपलं बोलणं झालं? त्यांनी सांगितलं की आम्ही 132 केवीचं फीडर देतोय, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला सबस्टेशन देतोय किंवा कॅपॅसिटर वाढवून देतोय. हे सगळे आश्वासक गोष्टी आहेत. आज जे पीक मरतंय याच्यावरच आम्हाला सोल्युशन पाहिजे. त्यांनी सांगितलं मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आम्हाला हेच योग्य वाटतंय. जर आम्ही भुके मरत असू, आज जर बिना पाण्याने आमची पिकं मरत असतील, आमचे लोक मरत असतील, तर आम्ही तुम्हाला सुद्धा शांत बसू देणार नाही. आम्ही तुम्हाला कोंडून ठेवू आणि त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला कोंडून ठेवलाय. लोकनायक न्यूज